अच्छा, तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग, तुझं आणि तुझ्या शाळेचं. माझे नाव तुझे वडील आहेत का? हो. तुझ्या वडिलांचे शिक्षक आहे का? शिक्षक नाही आले. शिक्षक आहे का? नाही, सिनियर काय कॉलेजला क्लर्क आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट स्टाफ आहे, एज्युकेटेड आहे. हो तर तुझ्या वडिलांचं त्याच्यात योगदान आहे काय, मार्गदर्शन वगैरे काही? हो. तर तुझ्या वडिलांचं अभिनंदन करतो का तुझ्यासोबत ते आलेले आहे? आलेले. तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग. माझ्या प्रोजेक्टचं नाव बर्ड सेव्हर टावर प्रोजेक्ट आहे आणि माझ्या शाळेचे नाव ब्लॉसम इंग्लिश स्कूल आहे. माझा जो प्रोजेक्ट आहे तो पक्षी वाचवण्याकरिता बनवले गेला आहे. याचा पेटंटही झाला आहे, म्हणजे पेटंट आवेदन सक्सेसफुल झाला आहे. पेटंट आहे. पेटंट कुठून मिळालं? पेटंट म्हणजे ऑनलाईन माहिती खोजत गेलो आणि पहिले कोलकात्याला गेलं आणि मग मुंबईला गेलं. कोलकात्याला आपला सेंटर नव्हता, मुंबईला होता. तर असं आपलं प्रोजेक्ट आहे. मी प्रोजेक्ट तुम्हाला ऑपरेट करतो. हो. कसं पक्षी वाचवू शकशील? जो पक्षाचा नेव्हिगेशन असतो, जो टावरचा मॅग्नेटिक फील्ड असतो, मॅग्नेटिक वेव्स, ते मॅग्नेटिक वेव्स पक्षाच्या नेव्हिगेशनला खराब करत असतो. ते नेव्हिगेशन खराब नाही झाली पाहिजे, म्हणजे तो पक्षी मरण नाही झाला पाहिजे त्याचं. तर असं आपण त्याच्याशी टाळायचं कसं तो मरण. रेडिएशनला आपण स्क्वेअर शेपमध्ये केला आहे. रेडिएशनचे बिचातला जो एरिया आहे तो खुला आहे आणि जे वरची रेंज आहे ते वरची रेंज मध्ये जसंच पक्षी आलं की तो वरती जातो आणि खालती येतो. मी ट्रायल करून दाखवतो. आणि ऑपरेट केलेलं आहे. आता मी ऑपरेट करताय पुन्हा. असं पक्षी आलं की हा वरती जाईल आणि हा जागा सोडते. जसा माझ्या हात इथं होता तर त्याने माझ्या हाताला सिक्युअर केला. बिचातली जागा खाली आहे, म्हणजे तो माझ्या हाताला काही नुकसान पोचवणार नाही. आता याची लिमिट संपली तर आता वर नाही जाणार. तर जसंच पुन्हा पक्षी आलं की हा खाली येणार असा. हा, ही तुला कल्पना सुचली कशी? माझ्या गावामध्ये 2 टावर आहेत, त्याच्यामधून इंडियन रोलर नावाचे पक्षी जात होते. तर पक्षाचं नाव कसं? म्हणजे मी जो नागझीर ऑफिस आहे आमच्या, त्याच्यामध्ये मी गेलो होतो. त्या DFO त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी मला थोडासा सहयोग केला आणि पुस्तक दिली. त्याच्याहून मी थोडासा अभ्यास केला. त्याच्यामुळे ते फोटोची म्हणजे पक्षाची आठवण होती मला फोटो. तर पक्षी जात होते तर आणि मी ना त्याच पुस्तकमध्ये पाहिलो की पक्षी होते तिच्यामध्ये तसेच. तर त्याचं नाव आहे इंडियन. हां, ते भारतातलेच आहेत आणि बाहेरून पण येण्याची शक्यता आहे. हां, ठीक आहे. तर ही म्हणजे तशा प्रकारच्या पक्षी तुझ्या समोर राणी झाली म्हणून तुला आहे. हां, आणि त्यांचे जे बच्चे होते त्यांची उडण्याची स्पीड थोडीशी कमी झाली होती, म्हणून मला हे कल्पना सुचली आणि मी हा तयार केला आहे. तर याच्यामध्ये तुला खर्च किती झाला? याच्यामध्ये मला खर्च आला असेल म्हणजे 4-5 वेळा फेल झाला होता सर, आणि तो बहुत 4-5 प्रयास केला आणि सक्सेस झाला. याच्यामध्ये 3-4 किंवा 5,000 खर्च आला असेल. म्हणजे आता ही जी संकल्पना आहे मोठ्या लेवलवर तुला मोठं बनवावं लागेल. हो, मोठ्या लेवलवर हे शक्यता आहे. भारत सरकार द्वारा जसं आता हा राट मोठा लागेल, हो. हे सर्व मोठं लागेल. हो. तर हे म्हणजे जे पक्षी प्रेमी आहे, निसर्ग प्रेमी आहे, त्यांना मला आवाहन करायचं आहे या मुलाचं हे प्रोजेक्ट आपण बघावं. आणि अजून जर आपल्याला काही माहिती लागत असेल तर माझ्याशी संपर्क साधा आणि अजून या मुलाला एखाद्या चांगल्या एक्झिबिशन मध्ये किंवा जास्तीत जास्त पब्लिक मध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असेल. कारण याच्यामध्ये जास्त माहिती घेऊया, कारण या पुस्तकाची गरज आहे. आणि तुला पेटंट मिळालेलं आहे. त्याच्यावर प्रश्नच नाही. तुझ्या पेटंट तुझ्याच करत असेल तर अभिनंदन. तुझ्या वडिलांचं परत येतात. बरं, तुझ्या शिक्षकाचे नाव काय? माझ्या सायन्स टीचरचे आहे मोना मॅम. म्हणजे त्या मॅडमने काहीतरी तुला मदत केली असेल. हो, मोटिवेट तर केलं असेल. हो. त्या मॅडमचं टीमचं अभिनंदन.